दिवाळी सण यायच्या आधी महिनाभरापासूनच घराचा कोपरानकोपरा साफ केला जातो. अगदी जुन्या कपड्यांपासून ते तुटलेले सामान अडगळ घरातून बाहेर काढलं जातं. कारण यामुळे कुठेतरी आपल्या घरात नकारात्मकता वाटत असते. घराची साफसफाई झाल्यानंतर घर स्वच्छ वाटतं, एक पॉझिटिव्हिटी वाटते. घराचं आपण आपल्या आवडीनुसार सजावट करत असतो, पण हे सगळं करत असताना तुम्ही स्वतःकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. अशा काही 10 सवयी ज्यामुळे आपण स्वतःकडे लक्ष देऊ शकतो. नमस्कार, मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. नमस्कार, मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. आजच्या व्लॉगमध्ये आपण दिवाळीमध्ये स्वतःची काळजी कशी घेऊ याबद्दल काही 10 सवयींबद्दल माहिती घेणार आहोत. आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर त्या 10 सवयी कोणत्या? 1. न चुकता व्यायाम करा. दिवाळीमध्ये भरपूर सुट्ट्या आणि दिवाळीचं फराळ यामुळे आपण कुठेतरी सुस्त होतो. त्यामुळे न चुकता व्यायाम करा. दिवसभराची एनर्जी टिकून राहण्यास मदत होते आणि आपल्याला काम करायला देखील उत्साह येतो. 2. दिवाळीमध्ये भरपूर आपण कामं वगैरे केलेली असतात, फराळ वगैरे बनवायचं असतं, पाहुणे मंडळी, नातेवाईक वगैरे येत असतात. तर अशा वेळेस आपण स्वतःकडे लक्ष देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कसं आहे ना, या कामाच्या धावपळीमध्ये आणि गडबडीमध्ये स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरून जातो आपण. त्यामुळे काय करायचंय, दिवसभरातून 10 ते 15 मिनिटं आपल्याला स्वतःसाठी काढायचे. यामध्ये तुम्ही आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकता. फेस पॅक लावा किंवा मग घरच्या घरी मॅनिक्युअर, पेडिक्युअर करा. मस्तपैकी मास्क लावा चेहऱ्याला, फेशियल करा घरच्या घरी. सगळ्यात महत्त्वाचं, त्वचेची काळजी आपण घेतली पाहिजे. कसं आहे ना, दिवाळीमध्ये आपण भरपूर धावपळ वगैरे करत असतो आणि त्वचा कुठेतरी आपली थकलेली, निस्तेज अशी वाटत असते. अशा वेळेस आपण काय करतो, तर खूप सारे कॉस्मेटिक्स, त्याच्यानंतर क्रीम वगैरे झाले, याने आपण वरतून तर मेकअप वगैरे करून आपली त्वचा नीटनेटकी दाखवू शकतो, पण ते तात्पुरतं असतं. त्यामुळे काय करायचं आहे, आपली त्वचा तजेलदार, चमकदार राहावी यासाठी आपल्याला भरपूर असं पाणी प्यायचं आहे. मेकअप हा तात्पुरता असतो. तो निघून गेला की चेहरा निस्तेज, थकलेला दिसू लागतो. दिवसभराची धावपळ, इतर कामे यामुळे थकायला होतं. बरोबर आहे ना? त्यासाठी आपल्या त्वचेची आतून काळजी घेतली पाहिजे. भरपूर पाणी प्यायचं म्हणजे किती? तर जवळपास 8 ते 10 ग्लास पाणी पिलं पाहिजे. त्यामुळे त्वचा टवटवीत आणि तजेलदार दिसेल. म्हणजेच काय, एखादं गुलाबाचं फूल तुम्ही जर पाण्यामध्ये ठेवलं तर ते किती टवटवीत दिसतं. अगदी 3 ते 4 दिवस ते टवटवीत राहतं. पण तेच जर फूल पाण्यामध्ये जर आपण ठेवलं नाही ते लगेच सुकायला लागतं. अगदी तसंच आहे आपल्या त्वचेचं. त्यामुळे दिवसभरामध्ये 8 ते 10 ग्लास पाणी आपण पिलंच पाहिजे. 3. दिवाळी म्हटलं की गोडधोड तळलेले पदार्थ आले आणि मग मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यासोबत असताना किंवा मग कुठे आमंत्रण वगैरे आलं असेल तर कोणाचं मन आपण दुखावू शकत नाही. त्यामुळे फराळ हा आवडीने खाल्ला जातो. भरपूर तेलकट, तुपट, गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्या वजनाचे 3 तेरा वाजणार असतात. यापासून वाचायचं असेल तर फराळ खाण्याआधी भरपूर सलाड खाल्लं पाहिजे. भरपूर पाणी पिलं पाहिजे. त्यामुळे पोटात फराळासाठी जागा कमी राहील. परिणामी फराळ कमी खाल्ला जाईल. भरपूर सॅलड खाल्ल्याने विटॅमिन, मिनरल्स, फायबर शरीरात जातं आणि आपली बॉडी डिटॉक्स होते. त्यामुळे आपल्याला जर खरंच वजनाची आणि आपल्या त्वचेची जर काळजी घ्यायची असेल तर फराळ खाण्याआधी थोडंसं सलाड नक्की खा. 4. फराळ खाण्याआधी एखादं व्हिटॅमिन सी युक्त फळ नक्की खावं. कारण फराळात जास्त करून मैद्याचे पदार्थ असतात. व्हिटॅमिन सी मुळे पचनक्रिया सुधारते, शिवाय आपल्या त्वचेला आतून तजेलदारपणा देते. फळांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे आपल्या शरीरासाठी हे खूप फायदेशीर आहे. दिवसभरातून एक फळ नक्की खावं. 5. दिवाळी म्हणजे लहान मुलांना आवडीचं असं काय आहे, तर फटाके फोडणे. आणि म्हणून दिवाळीमध्ये भरपूर असे फटाके फोडले जातात. लहान मुलांना फटाके उडवायला फार आवडतात. फटाके फोडत असताना स्वतःची व दुसऱ्यांची काळजी, खबरदारी आपण घेतलीच पाहिजे आणि ती घेणं तितकीच महत्त्वाची देखील आहे. फटाके फोडताना नायलॉन, टेरिकॉट इत्यादी प्रकारचे कपडे घालू नयेत. जर ते पेट घेतले तर ते अंगाला चिकटतात. परिणामी भाजण्याची शक्यता जास्त असते.
फटाके फोडताना नेहमी सुती कपडे घालावेत. मुलांनी मोठ्यांच्या देखरेखीखाली फटाके फोडावेत. फटाके मोकळ्या जागेत फोडावेत. पार्किंग केलेल्या गाड्या, विजेचे खांब, सुकलेले गवत किंवा मग सुकलेल्या गवतापासून बनवलेले जी घरं असतात त्यापासून फटाके लांब अंतरावर जाऊनच फोडावेत. 6. दिवाळीच्या फटाक्यांचा विचित्र उपयोग करणं टाळा. आपण बघतो फटाके फोडत असताना लहान मुलं वेगवेगळ्या प्रकारे फटाके फोडण्याचा प्रयत्न करत असतात. जसं की रिकाम्या बॉटल झाल्या, ड्रम झाले, रिकामी भांडी झाली, यामध्ये जळते फटाके टाकण्याचा प्रयत्न करतात. शिवाय ही मुलं हातामध्ये फटाके फोडण्याचा प्रयत्न करत असतात. अशा प्रकारे फटाके फोडल्यामुळे घातपात होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय नीट फटाके जळाले नाही तर पुन्हा ते पेटवण्याचा प्रयत्न करत असतात लहान मुलं. त्यामुळे एकदा का फटाका फोडला किंवा तो फुटला नाही तर त्याला पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नका. फटाके आपल्या चेहऱ्यापासून, कपड्यांपासून दूर ठेवा. 7. दिवाळीत फटाके फोडताना जास्त आवाज, जास्त धूर न करणारे फटाके फोडा. कारण यांच्या आवाजाने पक्षी, प्राणी घाबरतात. जास्त धुराने हवेचे प्रदूषण तर होते, त्यामुळे प्रमाणातच फटाके फोडा किंवा लहान मुलांना याचं महत्त्व समजावून सांगा. मुले देखील समजून घेतात. कसं आहे ना, लहान मुलांना शाळेमध्ये देखील याचं महत्त्व पटवून देण्यात येत असतं, हवेचं प्रदूषण कसं होतं. त्यामुळे मुलांना या गोष्टीचं, हवेचं प्रदूषण, ध्वनी प्रदूषण याबद्दल जर आपण स्वतः पालकांनी जर सांगितलं तर मुले पटकन जागरूक होतील आणि फटाके फोडण्याचा हट्ट करणार नाहीत. 8. आपण धुतलेले कपडे बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये सुकत घालतो. ते सुकल्यानंतर लगेचच हे कपडे आतमध्ये घ्या. बाहेर सुकत घातलेल्या कपड्यांना फटाक्यामुळे आग लागली अशा खूप साऱ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगावी. सुकलेले कपडे लगेचच आतमध्ये घ्यावेत. शिवाय दारे, खिडक्या बंद कराव्यात. 9. लहान मुले तसेच इतर मोठी मुले देखील फटाके फोडत असताना आजूबाजूच्या गोष्टींचं त्यांना भान नसतं. अशा वेळेस काही अपघात होण्याची शक्यता असते. जर आग लागली असेल तर आपत्कालीन मदतीसाठी 101, 112, 100, 1070 या क्रमांकावर संपर्क साधावा. त्वरित हेल्पलाईन नंबर डायल केल्यामुळे आग ही आटोक्यात येण्यास मदत होईल. आग जर लागली असेल तर जीवितहानी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. अशा वेळेस लहान मुलं, वयस्कर, आजारी माणसं आणि घरात पाळलेले पशुपक्षी तर यांना आपण एका सुरक्षित जागी आपण हलवलं पाहिजे. 10. दिवाळी सण आनंद, दिव्यांचा, गोड, तिखट पदार्थांचा सण आहे. तो साजरा करीत असताना सगळ्यांना आपल्या आनंदात सहभागी करून घ्या. दिवाळीचे फराळ, भेटवस्तू, आश्रम, आश्रमशाळा, गरीब वस्त्यांमध्ये त्याचं वाटप करा. त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद, समाधानाचं गोड हसू फुलू द्या. दिवाळीमध्ये भरपूर अशी आनंदाची उधळण आपण करत असतो. मोठ्या मनाने आपण या आनंदाच्या उधळणीमध्ये इतरांना देखील सामावून घेतलं पाहिजे. आणि मी सांगितलेल्या या ज्या 10 सवयी आहेत त्यामुळे तुम्ही दिवाळीत स्वतःची काळजी उत्तम प्रकारे घेऊ शकाल. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय बाय.